अरुण बेदे यांचा पालकमंत्र्यांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न। आज सन्मान कष्टाचा लाभ वाटप कार्यक्रमात अचानकपणे अरुण बेदे येऊन अतिथीसमोर मातीचे तेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। वेळीच प्रसंगावधान आत्मदहनाचा प्रयत्न विफल केले। आमदार चरण वाघमारेंनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत स्टेजच्या बाजूला नेले। सगळे शांत बसा। उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर स्पीचचा वाटप होणार आहे, त्याच्यामुळे कोणी किती गोंधळ घातला आणि आधी तुम्ही पदाधिकाऱ्यांवर लावला तरी सुद्धा होणार नाही। इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री ओमप्रकाशजी यादव अतिक्रमण व अवैध बांधकाम त्वरित काढून टाकण्यात यावे आणि त्या जागेवर शासनाने महात्मा ज्योतिबा फुलेच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करावी, यासाठी अभा माळी महासंघ, समता परिषद, ओबीसी क्रांती मोर्चा, भारिप बहुजन महासंघ व इतर अनेक संघटनांनी अनेक निवेदने सादर केली होती। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपल्या जागेवर शांततेने बसावे, काही झालेलं नाही। सर्वांनी आपल्या जागेवर शांततेने बसावे, सर्वांना माझी विनंती आहे। सर्व कामगार बांधवांना माझी विनंती आहे, बंधूंना माझी विनंती आहे, सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर शांततेने बसावे, काही झालेलं नाही, काही झालेलं नाही, बसा। तो किट घेण्यासाठी आला होता आणि लवकर पाहिजे म्हणते तो, बसा तुम्ही शांततेने बसा। सन्मान कष्टाच्या आनंद उद्याच्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत आंदोलनेही केली, परंतु त्याची अजिबात दखल घेतली नाही किंवा कोणतीही कार्यवाही केली नाही। तसेच उलट मलाच नगरसेवकांकडून मारहाणीची धमकी देण्यात आली, याचा मी निषेध करतो। महात्मा ज्योतिबा फुलेचा अपमान मी सहन करू शकत नाही, असा इशारा दिला व तो आज खरं करीत दसरा मैदानच्या भव्य कार्यक्रमात आत्मदहनाचा प्रयत्न केला। मंडळाची स्थापना झाली 2014 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बांधकाम कामगार मंडळाचे कामगारांची नोंदणी 2,50,000 होती। आज संपूर्ण महाराष्ट्रात बांधकाम कामगारांची नोंदणी 14 लाखापर्यंत गेलेली आहे। महाराष्ट्रावर भारतीय जनता पार्टीची सरकार आले तेव्हा आहे सारे वाटप आणि नोंदण्या सुरू झाल्या। 2007 ते 2014 पर्यंत फक्त 38 कोटी रुपयाचे वाटप, लाभाचे वाटप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार करू शकले आणि आज तुमची दिशाभूल करण्यासाठी पुन्हा तयार आहे। या मंडळावर काही नाही, नुसतं तुमचे फॉर्म भरले जात आहे, बेनिफिट मिळणार नाही। मी तुम्हाला आश्वासित करतो, या मंडळावर नोंदणी झाल्यानंतर ज्या योजना मंडळावर आहे त्या मंडळाच्या रजिस्टर तुम्ही देण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि तुम्ही घ्या, ही सर्वांना मी विनंती करतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे तुम्ही घ्या। शिक्षण घेतल्याशिवाय घ्या पाहिजे, यासाठी या मंडळाला आहे, त्या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या मुलांना शिकवा। 1ली ते 4थी पर्यंत मुलाला शिक्षण आपल्या मंडळाला मिळतात, 5वी ते 10वी पर्यंत। दुल्हन बनेगी सुंदर कन्या, बहनों मंगल सूत्र मनिया। किसना तन्मनिया रियल डायमंड मंगलसूत्र।
जगाओ विश्वास प्यार का, पाओ विश्वास परिवार का। Nakshatra Jewelers, authorized dealers, retailers of Kisna Diamond Jewelers. Address: Gandhi Chowk, Mahatma Phule Ward, Shri Krishna Talkies Gully, Bhandara. Alankar Jewelers, authorized dealers, retailers of Kisna Diamond Jewelers. Our address: Alankar Jewelers, Tilak Ward, Mahal Road, Bhandara. Smart Sound. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.